आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक। महाराष्ट्र सरकारच्या संदर्भातील पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी। सामरा महामार्ग रुंदीकरणासाठी आता नवा आराखडा। 3 घरे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान। श्रीलंकेच्या नव्या राष्ट्रपतीपदी रानिल विक्रमसिंघे। मराठी प्रेरणा मंचच्या माध्यमातून जागृतीचे कार्य। शहाजी महाराज समाधी स्थळासाठी 10 कोटी। केंद्र सरकारने उर्वरित कर मागे घेण्याची आपची मागणी। RL लॉ कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रमांचा शुभारंभ। रेल्वे रुळा शेजारील भिंत कोसळण्याच्या मार्गावर। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. the all new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मंगळवारी दिल्लीत अटक केली। ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेक वेळा चौकशी केली आहे। त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित 18 कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता। या प्रकरणी ईडीने NSEच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण रवी नारायण यांच्यासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। यापूर्वी या प्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली होती। पांडे यांची दिल्ली ईडीने सलग 2 दिवस चौकशी केली होती। त्यानंतर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली। संजय पांडे यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित 18 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीकडून तपास सुरू होता। 1986च्या तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले पांडे हे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले। पांडे यांनी 2001 साली पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान कंपनी सुरू केली होती। महाराष्ट्र सरकारच्या संदर्भातील पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्यासाठी पुढील बुधवारपर्यंत वेळ दिला असून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत। सोबतच काही मुद्दे आवश्यक वाटल्यास प्रकरणी विस्तारित खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवण्याची गरज आहे का या संबंधित विचार केला जाईल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं असून या निर्णयामुळे राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून 2 आठवड्यांनी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या विलंबावरून टीका केली जात असतानाच सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने शिंदे सरकारला सध्या वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार असल्याचं चित्र दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे।
याच प्रकरणासंदर्भात सरन्यायाधीश NV रमण, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी झाली। उद्धव ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली। शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे युक्तिवाद केला। सामरा महामार्ग रुंदीकरणासाठी आता नवा आराखडा। रायचूर बाची राज्य महामार्गावर येणाऱ्या बेळगाव सामरा रस्त्यादरम्यान 6 पदरी किंवा चौपदरी रस्ता बांधकामासंदर्भातील योजनेवर स्वतंत्रपणे चर्चा करून तातडीने मंजूर करण्यात येईल, असे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले। कर्नाटक विकास कार्यक्रम अर्थात KDPची पहिली तिमाही बैठक आज मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथे घेण्यात आली। प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री गोविंद कारजोळ बोलत होते। या प्रकल्पाशी संबंधित प्रस्तावाचा संवर्षक अभ्यास करून लवकरात लवकर मंजुरी दिली जाईल। 6 पदरी रस्त्यासाठी 112 कोटी तर चौपदरीकरणासाठी 84 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले। यावेळी आरोग्य खात्यात इतरत्र नियुक्त केलेल्या डॉक्टरांना मूळ ठिकाणी नियुक्त करण्याची गरज आहे। मात्र अद्याप बैलहोंगल तालुका रुग्णालयात डॉक्टर नियुक्त न केल्याने आमदार महांतेश कौजलगी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली। 3 घरे कोसळून लाखोंचे नुकसान। गेल्या 2-3 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तांगडी गल्लीत 2 तर कांगली गल्लीतील 1 घर कोसळले असून घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। शनिवारी दिनांक 16 रोजी तांगडी गल्लीतील पवार आणि मुरकुटे यांची घरे कोसळली। यामुळे एकूण सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी याबाबत महापालिकेला माहिती दिली। महापालिका अधिकाऱ्यांनी कोसळलेल्या घरांचे तातडीने सर्वेक्षण करून घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली। कांगली गल्लीतील श्रीधर अन्नी यांचे घरही मुसळधार पावसामुळे कोसळून सुमारे 3.5 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे। श्रीलंकेच्या नव्या राष्ट्रपतीपदी रानिल विक्रमसिंघे। श्रीलंकेमध्ये नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत। मागील 44 वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली। काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अलप्रमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते। 225 सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी 113 मतांची आवश्यकता होती। रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना 134 मतं मिळाली आहेत। श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी 14 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे। परिणामी राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे। यानंतर आता गोताबया यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत। मराठी प्रेरणा मंचच्या माध्यमातून जागृतीचे कार्य। मराठा प्रेरणा मंच या संस्थेच्या माध्यमातून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची कामगिरी हाती घेण्यात आली आहे। मूळचे बेळगावकर असलेल्या आणि सध्या बेळगावच्या बाहेर असलेल्या काही मंडळींनी एकत्र येऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती या उपक्रमाचे प्रमुख संयोजक प्राध्यापक गोपाळ पाटील यांनी दिली। गोपाळ पाटील हे सध्या मुंबई येथे पवई IIT केंद्रात प्राध्यापक म्हणून सेवा बजावतात। वाहतूक विषयक अभियांत्रिकी अभ्यासक्रम हा त्यांच्या अध्यापनाचा विषय आहे। त्यांनी विद्यार्थ्यांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दीर्घकाळ कार्य सुरू ठेवले आहे। मूळचे बेळगाव तालुक्यातील रणकुंडळी या गावातील रहिवासी असणाऱ्या प्राध्यापक गोपाळ पाटील यांनी सीमा भागातील मराठी विद्यार्थी आणि शाळा यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम उघडली आहे। या संदर्भात त्यांनी स्मार्ट न्यूज कार्यालयाला भेट देऊन आपल्या उपक्रमाची माहिती दिली। त्यावेळी संपादक उपेंद्र बाजीकर आणि मुख्य प्रतिनिधी रवी मालशेट यांनी त्यांचे स्वागत केले। आजकालच्या युगामध्ये मराठी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे। याला अनेक कारणे आहेत, मात्र विद्यार्थ्यांनी मराठी शाळांमध्ये शिक्षण घेण्यात कोणताही न्यूनगंड बाळगू नये, तसेच मराठी शाळांमध्ये अधिक सुविधा मिळाव्यात जेणेकरून विद्यार्थी याकडे आकर्षित होतील, असा विचार करून मराठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची योजना मराठा प्रेरणा मंच ही संस्था राबवत असल्याचे त्यांनी सांगितले। मराठी प्रेरणा मंच हे व्हायच्या अगोदर मी स्वतः काही एक योजना जाहीर केली होती। त्याच्यामध्ये मी असं ठरवलं होतं की मराठी माध्यमातून ही बेळगाव खानापूर इथली जी मुलं आहेत त्यांच्यातल्या म्हणजे चांगली मुलं जी चांगल्या मार्काने पास होतात त्यांच्यासाठी मी 10,000, 5,000, 3,000 असे देणगी जाहीर केली होती।
मग नंतर बघितलं की बेळगाव ग्रामीण आहे, बेळगाव शहर आहे. आणखी नंतर आम्हाला विचार केला की 5 नंबर वगैरे द्यायचे. मग मी माझे काही मित्र आहेत काय त्यांच्याशी बोललो, मग ते तयार झाले आणि असं जेव्हा सध्या आम्ही 6-7 जण आहे आणि मग शेवटी ठरवलं की काहीतरी एक म्हणजे त्यासाठी हे वैयक्तिक लेवलला नाही, काहीतरी एक संघ तयार करूया. मग त्यासाठी म्हणून हे मराठी प्रेरणा मंच याची स्थापना झाली. शहाजी महाराज समाधी स्थळासाठी 10 कोटी. होदेगिरी येथे शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी 10 कोटी रुपये निधी जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी मराठा समाज विकास महामंडळाचे उद्घाटन करताना स्पष्ट केले. मराठा समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार MG मुळे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळाला मिळालेल्या निधीतून कष्टकरी शेतकरी, युवा, महिला आणि बेरोजगारांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बेळगावातून मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालील समाज कार्यकर्ते आणि नगरसेवक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र सरकारने उर्वरित कर मागे घेण्याची आपची मागणी. केंद्र सरकारने आहार धान्यांवर कर लादून शेतकरी आणि गोरगरिबांवर अन्यायाचे सत्र सुरू केले आहे. याबद्दल आम आदमी पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने सदर कर प्रणाली रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या कर प्रणालीमध्ये काही बदल करून काही घटकांसाठी सवलत जाहीर केली आहे, परंतु हे पुरेसे नाही, तर सर्वच अन्नधान्यांच्या घटकांवरील कर कमी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील दुर्बल घटकांवर आर्थिक भार वाढतो आहे. महागाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी या पक्षाच्या सदस्यांनी केली. RL लॉ कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रमांचा शुभारंभ. कर्नाटक लॉ सोसायटी संचलित RL लॉ कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रमांचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश मुरलीधर पै हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कायदा अभ्यासक्रम आणि वकिलांची सामाजिक जबाबदारी या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी नूतन कार्यकारिणी सदस्यांना शपथ देवविण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि स्वागत गीताने झाली. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर AH हवालदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष MR कुलकर्णी हे होते. कॉलेजचे शारीरिक शिक्षक प्रशिक्षक अमित जाधव यांनी विद्यार्थ्यांना शपथ देवविली. त्यानंतर मान्यवर पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. वैष्णवी उडगी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा कुलकर्णी आणि प्रतिमा कम्मार यांनी केले. रेल्वे रुळाशेजारील भिंत कोसळण्याच्या मार्गावर. रेल्वे गेटजवळील रेल्वे रुळाशेजारील भिंत कलली असून ती कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आणि रेल्वेलाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही भिंत सुमारे 6 महिन्यांपूर्वीच बांधण्यात आली आहे. दुसऱ्या रेल्वे गेट टिळकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला रेल्वेचे कुंपण एका बाजूला कलले आहे. त्यापुढे दुसऱ्या गेटपर्यंत भिंत कललेली आहे. ही भिंत कधीही पडू शकते. तसेच काही स्टॉप सेंटरवर भिंतीचे खांब गायब आहेत. सिमेंट पासून बनवलेल्या भिंतीवरील प्लेट्स लटकलेल्या आहेत. ही भिंत रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ आहे. ट्रेनचा वेग आणि रुळावरील कंपन यामुळे भिंत पडल्यास मोठी दुर्घटना किंवा अपघात होऊ शकतो. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। KLS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या MBA विभागातर्फे उद्योजकता परिषदेत चर्चा करण्यात आली। प्रमुख पाहुणे जीन सर्वचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश हिरेमठ यांनी बोलताना उद्योजकांना नवीन उद्योगासाठी आश्वासक वातावरणाची गरज असते। केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर संपूर्ण समाजावर त्या उद्योगाचा परिणाम होत असतो। प्राचार्य डॉक्टर जयंत कित्तूर, डॉक्टर DA कुलकर्णी, डॉक्टर KSL दास यांनी मनोगत व्यक्त केले। प्रमोद खटवी, डॉक्टर संतोष सराफ, किरण तानगोड, वनिश्री हुंडेकर, ज्योती तालरेजा, अमित चाटे, प्रसाद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। येळ्ळूर येथे जलजीवन मिशन योजना कामकाजाची पाहणी। येळ्ळूर गावामध्ये चालू असलेल्या जलजीवन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या कामाची कटाक्षाने पाहणी केली। यावेळी झोन 4 आणि 5 मधील रामदेव गल्लीपासून विराट गल्ली येळ्ळूर पर्यंत पाहणी करताना बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही, दाब कमी असणे, पाणी गळती अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या आणि ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करून घेऊन पुन्हा पाहणी केली। यावेळी पाहणी करताना ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, परशुराम परीट, रमेश मेनसे, दयानंद उघाडे, पिंटू चौगले, राकेश परीट, राजू डोण्यावर, सुवर्णा बिजगरकर, शालन पाटील, वनिता परीट, जलजीवन मिशनचे पर्यवेक्षक, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। सुळगा येथे डेंग्यू चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण। सुळगा येथे स्टार 11 युवक मंडळातर्फे रविवारी मोफत डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर पार पडले। श्री रामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर राबवण्यात आले। गावातील 800 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला। यावेळी सागर सावगावकर, स्टार 11 युवक मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व खटले निकालात काढण्याची आयुक्तांची सूचना। महापालिकेकडे आलेले सर्व खटले निकालात काढण्यात यावेत, फायली तुंबून राहू नयेत याची काळजी घ्यावी अशा सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी सर्व अधिकाऱ्यांना केल्या। आयुक्त डॉक्टर घाळी यांनी आपल्या कक्षात सर्व विभाग प्रमुखांची मंगळवारी दिनांक 19 रोजी बैठक घेतली। या बैठकीत आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेले सर्व खटले निकालात काढावेत, सर्व फायलींचा वेळेत निपटारा करावा अशा सूचना त्यांनी केल्या। प्रशासन विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ, महसूल उपायुक्त प्रकाश हनगंडी, अभियंता लक्ष्मी निपाणीकर आदी यावेळी उपस्थित होते। तरुणी विरोधात अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार। चन्नपट्टण येथील तरुणी आपल्याला ब्लॅकमेल करत जीवे मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद येथील बागायत खात्याचे अधिकारी राजकुमार टाकळे यांनी APMC पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा दिली। पोलिसांनी या तरुणीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। सदर तरुणीची व माझी 2 वर्षांपूर्वी ओळख झाली होती। सॉफ्टवेअर इंजिनियर व फाउंडेशन चालवत असल्याचे सांगत तिने आपली ओळख करून दिली। यानंतर आम्ही एकत्र आलो, परंतु तिने गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला ब्लॅकमेल करत रोख रकमेची मागणी करण्यास सुरुवात केली होती। अन्यथा आपल्याकडे काही व्हिडिओ असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ती देत असल्याचे राजकुमार यांनी म्हटले आहे। त्यानुसार युवतीवर APMC पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। गुरुवारी शहरात वीज नाही, हेस्कॉम कडून दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी दिनांक 21 रोजी सकाळी 11 ते 6 या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, गुडशेड रोड, शास्त्रीनगर, SPM रोड, कपिलेश्वर रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर, खडे बाजार, कचेरी गल्ली, गोवावेस, सराफ गल्लीसह परिसरात वीज खंडित राहील। उजगाव ग्रामपंचायत येथे बैठक संपन्न। उजगाव तालुका बेळगाव येथे असलेली मराठी भाषेतील स्वागत कमान काढून कन्नडमध्ये उभारावी असा अजब सल्ला कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर TS नागभरण यांनी अधिकाऱ्यांना दिला।
अध्यक्ष नागभरण यांनी सोमवारी बेळगाव येथे बैठक घेऊन बेळगावातील मराठी फलक व कमानीवरील मजकूर कन्नडमध्ये लिहावा असे सांगितले। त्यामुळे मंगळवारी उसगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीला डीसीपी रवींद्र गडादी, एसीपी गणपती गुडाजी, जिल्हा उपनिर्देशक बसवराज, तालुका पंचायतचे राजेंद्र धनवाडकर, सीपीआय गुरुनाथ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यावेळी उसगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी वासुदत्त यांनी प्रास्ताविक केले। यावेळी बोलताना डीसीपी रवींद्र यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी बेळगाव वेंगुर्ला रोडवर उसगाव फाट्यावर उभारण्यात आलेल्या कमानीमध्ये प्रोटोकॉल प्रमाणे लिहिलेली नाहीत, यावरून अनेक वेळा ग्रामपंचायतीला कळवले होते, परंतु त्याची कार्यवाही झाली नव्हती। कन्नड प्राधिकरण अध्यक्ष TS नागभरण यांच्या सूचनेनुसार लवकरात लवकर ही कारवाई करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे। कडोली येथे मत्स्यपालन प्रशिक्षण। मत्स्यपालन विभागातर्फे कडोली येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून यामध्ये मत्स्यपालन याबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येत आहे। शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन, कुक्कुटपालन करण्यात येत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी मत्स्यपालनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले। शिवारातील पडीक जमिनीत, माळरानात, शेत तलाव या ठिकाणी मत्स्य संगोपन करावे, यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। मत्स्यपालन विभागाचे उपसंचालक कुलकर्णी यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। श्री कच्छ कडवा पाटीदार समाजातर्फे मातृपितृ वंदन कार्यक्रम संपन्न। श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज बेळगाव यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठांचा सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता। याच वेळी समाजाच्या श्री उमा क्रेडिट सौहार्द सहकारिणीची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। शास्त्रीनगर येथील श्री पाटीदार भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात समाजातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाचे अध्यक्ष श्री जेठाभाई पटेल, सरचिटणीस श्री रतनशीभाई पटेल, सोसायटीचे अध्यक्ष श्री बाबूभाई पटेल व सर्व संचालक मंडळाची यावेळी उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलदेवी श्री उमिया देवीच्या फोटोचे पूजन करण्यात आले। श्री जवेरलाल पटेल यांनी अहवाल वाचन केले। त्यानंतर युवा मंडळातर्फे मातृपितृ वंदनेचा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री नानजीभाई आणि माताजी जेठीबाई यांची मुख्य यजमानपदी नियुक्ती झाली आणि महाराज श्री विशाल जोशी यांच्या हस्ते शास्त्रोक्त विधीनुसार माता व वडील यांचे पूजन करण्यात आले। कुदनूरचे अधिकारी नागेंद्र मुदगेकर, पोलीस निरीक्षक सागर मुदगेकर यांना पितृशोक। कुदनूर तालुका चंदगड येथील प्रतिष्ठित नागरिक आनंद कृष्णा मुदगेकर वय 72 यांचे मंगळवार दिनांक 19 जुलै रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे। येवला जिल्हा नाशिक येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नागेंद्र मुदगेकर व CIDचे मुंबई येथील पोलीस निरीक्षक सागर मुदगेकर, प्रगतशील शेतकरी मारुती मुदगेकर यांचे ते वडील होत। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 21 रोजी होणार आहे। मंगाई चषकाचा मानकरी कडोली 11। मंगाई स्पोर्ट्स आयोजित रबर बॉल रेनी सीझन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कडोली संघाने मराठी स्पोर्ट्स संघाचा 11 धावांनी पराभव करून मंगाई चषक पटकावला। प्रसाद नाकाडी याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले। वडगाव येथे मंगाई स्पोर्ट्स क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत ग्रामीण भागातून 8 व शहरी भागातून 8 संघांना निमंत्रित करण्यात आले होते। शहरी संघात मर्यादित 2 वॉर्डमधून संघ निवडण्याची सक्ती करण्यात आली होती। पहिल्या उपांत्य सामन्यात कडोली संघाने कणबर्गी संघाचा 2 गडी राखून पराभव केला। श्री गणेश कणबर्गी संघाने 4 षटकात 44 धावा केल्या। त्याला उत्तर देताना कडोली संघाने 3.1 षटकात 45 धावा करून सामना 2 गड्यांनी जिंकला। आकाश कटांबळेने 20 धावा केल्या। दुसऱ्या उपांत्य सामन्यात मराठा स्पोर्ट्सने A1 पॅकर्स संघाचा 24 धावांनी पराभव केला। मराठा स्पोर्ट्सने 4 षटकात 46 धावा केल्या। त्याला उत्तर देताना A1 पॅकर्स संघाने 4 षटकात 22 धावाच केल्या। अजिमने 3 गडी बाद केले। अंतिम सामना कडोली व मराठा स्पोर्ट्स यांच्यात झाला। कडोली संघाने 3 षटकात 33 धावा केल्या। आकाश कटांबळेने 12 धावा केल्या।
मराठा स्पोर्ट्स तर्फे प्रसाद नाकाडीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्ट्स संघाने 3 षटकात सर्व बाद 21 धावा जमावल्या. कडोली तर्फे आकाश कटांबळेने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बाळकृष्ण तोपिनकट्टी, रमाकांत कोंडुस्कर, विनायक पवार आदींच्या हस्ते विजेत्या कडोली संघाला 21,999 रुपये व आकर्षक चषक, तर उपविजेत्या मराठा स्पोर्ट्स संघाला 11,101 व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर आकाश कटांबळे, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आझिम, मालिकावीर प्रसाद नाकाडी यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. चहावाल्याच्या लेकीला रौप्य, कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने देशाला पदक जिंकून दिले. अपंग चहा विक्रेत्याची मुलगी असलेल्या निकिता कमलाकरने आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. पुण्याच्या हर्षदा गरुडने सोमवारी या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या निकिताने मंगळवारी रुपेरी यश मिळवले. निकिता ताशकंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 55 किलो गटात स्नॅचमध्ये 68 किलो वजनच पेलू शकली. त्यामुळे तिला या प्रकारात 7व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पण तिने क्लीन अँड जर्कमध्ये सर्वाधिक 95 किलो वजन उचलून गटातील सुवर्ण पदक जिंकले. तिने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेल्या मुलीपेक्षा 4 किलो वजन जास्त उचलले होते. निकिताने एकूण 163 किलो वजन पेलून दुसरा क्रमांक मिळवला. डॉली सैनीने बाजी मारली. भारताने 54व्या आशियाई स्पर्धेत आपल्या पदकांचा धडाका कायम राखला. महिलांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजनी गटात डॉली सैनीने सोनेरी यश संपादन केले. तसेच ज्युनियर महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात सोलिमला जाजो हिने रौप्य पदकाला गवसणी घातली, तर याच प्रकारात भाविका प्रधानने कांस्य मिळवले. महाराष्ट्राच्या इन्स्पेक्टर पाठोपाठ डॉक्टर मंजिरी भावसारनेही पदक विजेती कामगिरी केली. तिने मॉडेल फिजिक प्रकारात अत्यंत संघर्षमय लढतीत कांस्य पदक जिंकले. काल 4 सुवर्णांसह 12 पदके जिंकणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी एका सुवर्णासह 4 पदके जिंकली. डॉली सैनीने थायलंड आणि व्हिएतनामच्या खेळाडूंना मागे टाकत भारताला दिवसातील एकमेव सुवर्ण पटकावून दिले. ज्युनियर महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात भारतीयांची कामगिरी जोरात होती. विराटने शांत डोक्याने खेळी करावी. विराट कोहली सध्याच्या घडीला अपयशी फॉर्मचा सामना करत आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही विराट जादू दाखवू शकला नाही. मात्र विराटला जर पुन्हा फॉर्मात परतायचे असेल तर त्याने आपले डोके शांत ठेवायला हवे. विराटने सध्याच्या घडीला जास्त विचार न करता लहान लक्ष डोळ्यापुढे ठेवायला हवे. पहिल्यांदा 10 धावा करेन, त्यानंतर 20 आणि पुढे जाईन असे विराटने ठरवायला हवे. त्यामुळे त्याला आपल्या खेळावर नियंत्रण ठेवता येऊ शकते असा मोलाचा सल्ला क्रिकेट प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी विराटला दिला आहे. विराटने शांतपणे खेळ केला पाहिजे. विराट शांत असेल तेव्हा त्याची फटक्यांची निवडही योग्य होईल आणि चुका करण्यापासून तो परावृत्त होऊ शकतो. विराटने खेळपट्टीवर जास्त काळ व्यतीत केला पाहिजे असे मत आमरे यांनी व्यक्त केले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.